नमस्कार मित्रांनो, मी सिमरन. आपण बघत आहात विदर्भाचा मानबिंदू विदर्भ वार्ता न्यूज नागपूर. आज राणी दुर्गावती यांच्या पुतळ्याचं स्वच्छता मोहीम इतिहास जागृती मंचातर्फे राबवण्यात आलेला आहे. तसंच या उपक्रमाला इनरव्हील क्लब ऑफ ऑरेंज सिटीचाही सहकार्य लाभलेलं आहे. खरं सांगायचं म्हणजे आज 8 मार्च जागतिक महिला दिन आणि या महिला दिनानिमित्त एक उपक्रम या नव्या पिढीनं त्यांच्या नवीन संकल्पनेतून घेतलेला आहे आणि तो म्हणजे चौकात आणि नगरात असलेल्या इतिहासकारांच्या पुतळ्यांचं स्वच्छता मोहीम. याचा उद्देश म्हणजे असा की केवळ नुसते चौकात आणि नगरामध्ये पुतळे उभारून होत नाही, तर त्या पुतळ्यांची वर्षभर जोपासना करणे, ते पुतळे स्वच्छ राहणे, त्याचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहणे, हाही या इतिहास जागृती मंचातील सगळ्या युवा पिढीचा एक प्रण होता, एक संकल्पना होती. आणि अजून एक सांगायचं म्हणजे काय, तर आपण हे पुतळे कशासाठी उभारले, त्यामागचा उद्देश काय, हे सुद्धा त्या नगरातल्या लोकांना कळायला पाहिजे. आणि त्यांनी जे काही केलेलं आहे, ज्या इतिहासकारांनी किंवा जे इतिहासात होऊन गेलेले योद्धे होते, यांनी आपल्या काळामध्ये काय काय पराक्रम गाजवले आणि त्यामुळेच आज आपण स्वतंत्रपणे आपल्या नगरामध्ये एरियामध्ये शांततेने जगतो आहे, तर त्याचं सुद्धा स्मरण व्हावं या उद्देशाने हा खूप सुंदर अशी संकल्पना या युवा इतिहास जागृती मंचाने मांडलेली आहे. आणि त्यांना मी या उपक्रमातून पुढील भविष्यासाठी त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू. तर इतिहास जागृती मंच याचा उद्देश असा आहे की माझा चौक, माझा इतिहास आणि माझा अभिमान. आपण चौकांमध्ये पुतळे तर उभारतो, परंतु जयंती, पुण्यतिथी आणि फक्त राजनीतीला आपण त्यांचं पूजन, त्यांची स्वच्छता करतो आणि मग पुतळा तसाच राहतो, हाराने माखलेला, धुळेने साचलेला. तर ती तशी अवस्था नको व्हायला. आपण त्या पुतळ्याला कशासाठी उभारलेलं आहे, काय महत्त्व आहे त्या पुतळ्याचं, तो इतिहास आणि त्याची दैनंदिन स्वच्छता आणि देखभाल ती व्हायला पाहिजे. त्या पुतळ्याचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हा उद्देश आमचाच म्हणजे इतिहास जागृती मंचाचा आहे. आणि हा फक्त आता नागपुरात कार्यक्रम होणार नाहीये, तर नागपुरातील सर्व पुतळ्यांवर ज्या महात्मांनी आपल्यासाठी आपले प्राण अर्पण केलेले आहे, आपल्यासाठी काहीतरी महत्त्वाचं असं केलेलं आहे, त्यांचा इतिहास आम्ही जगासमोर आणणार आहे. त्यांची दैनंदिन देखभाल व्हावी याच्यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहेत. तिथल्या एरियातील लोकांना आमचा उद्देश असा आहे की तिथल्या एरियातील आजूबाजूच्या लोकांनी त्या पुतळ्याला अडॉप्ट करावं, दत्तक घ्यावं, त्याची दैनंदिन रोज पूजा करावी, हा उद्देश नाही. कमीत कमी त्याच्या आजूबाजूला कचरा जर असेल, त्याची स्वच्छता एवढं जरी लोकांनी स्वतःहून केलं तर ते आपल्यासाठी खूप चांगलं राहील. आणि तो उद्देश आम्ही आता इतिहास जागृती मंचातर्फे अख्ख्या भारतभर साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. पाहूया समोर सहकार्य जर सर्वांचं लाभलं तर हा फक्त भारतात नाही तर पूर्ण अख्ख्या देशामध्ये आपण हे करू शकतो. जागृत करायचं आहे. हा जो इतिहास आहे हा काय आहे, त्याच्यामागचा काय उद्देश आहे, त्यांनी इतिहासामध्ये काय असं मोठं काम केलं, तर संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. हे कार्यक्रम जेव्हा राबवत आहोत तेव्हा आजूबाजूचे लोक जे बघतील त्यांनी जागृत होतील, त्यांनी जनजागृत होतील आणि ते आपल्या इतिहासाबद्दल जागृत लोकांना प्रेरित करतील. हाच आमचा छोटासा उद्देश आहे आणि हीच आपली प्रेरणा आहे आणि हाच कार्यक्रम आम्ही थोडेफार राबवू असे. आणि आम्ही पुढे आलो आणि त्या पुतळ्याचं दररोज पूजा जरी नाही झाली तरी आपण त्याची स्वच्छता तरी करू शकलो पाहिजे. तर जे आजूबाजूला राहतात त्या लोकांना जागृत करण्याचं काम, तो इतिहास सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम इतिहास जागृती मंचातर्फे माझं मित्रमंडळांचं आम्ही इथे करतो आहोत आणि ते पुढेही चालू राहील. असंच जर सहकार्य लाभलं तर फक्त ही मोहीम नागपुरात नसून अख्ख्या विश्वामध्ये राबवण्याची आमची समाजात आणि देशात स्त्री सशक्तीकरणाचा संदेश पसरवू. महापुरुष आणि वीरांगना स्मारकांची स्वच्छता, जतन आणि सन्मान राखत आपल्या पुढील पिढीला भारताच्या महान इतिहासाची आणि वीरांगनाच्या शौर्याची प्रेरणा देऊ आणि संस्कार, राष्ट्रप्रेम आणि एकजूट यांच्या बळावर एक सक्षम, सुरक्षित आणि सशक्त भारत घडवण्याचे सदैव कार्यरत राहू. भारत माता की जय. भारत माता की जय. नागरिकांना माझा नमस्कार. इतिहास जागृती मंचातर्फे माझा चौक, माझा इतिहास हा उपक्रम आम्ही इथे राबवलेला आहे. पूर्ण नागपूर शहरात कुठे दुर्लक्ष केलं जातं. जयंती, पुण्यतिथी आणि राजनीतीला आपण कुठे जातो आणि त्या पुतळ्याची स्वच्छता, पूजा करतो आणि पुन्हा त्याला विसरून जातो. तर एक पुतळा त्याच्या भावना तो कसा व्यक्त करेल हे मी एका पत्राद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वांनी
तर आज जर राणी दुर्गावती म्हणाली बोलत असत्या तर कशा बोलल्या असत्या हे मी तुम्हाला सर्वांना सांगत आहे. आज तुम्ही माझ्या पुतळ्यासमोर उभे आहात, पण लक्षात ठेवा मी केवळ दगडात कोरलेली मूर्ती नाही. मी आहे शौर्य, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची लढाई. माझा जन्म 5 ऑक्टोबर 1524 रोजी झाला. मी गोंडवाना साम्राज्याची राणी झाली, पण माझी खरी ओळख काय? मी अशी स्त्री होते जिच्यासाठी स्वाभिमान हा प्राणापेक्षाही मोठा होता. माझ्या हातात तलवार होती, हृदयात मातृभूमीचे प्रेम होते आणि डोळ्यात स्वातंत्र्याचे स्वप्न होते. जेव्हा मुघल सेनापती असफ खान माझ्या गोंडवाना राज्यावर चालून आला तेव्हा मी भीतीने मागे हटले नाही. मी रणांगणात उतरले. मी माझ्या सैनिकांना सांगितले, जीवन एकदाच मिळते, पण शौर्य आणि स्वाभिमान अमर असतो. युद्ध भयंकर झाले, शत्रूची सेना मोठी होती, पण माझ्या धैर्यापुढे ती देखील धडधडली. मी माझ्या हत्ती सारंगावर बसून रणांगणात लढत होते. माझ्या शरीरावर बाण लागले, रक्त वाहत झाले, पण माझ्या मनात एकच विचार होता, गुलामीपेक्षा मृत्यू श्रेष्ठ. आणि शेवटी 24 जून 1564 रोजी तर कारण मी राणी होते आणि राणी पराभव मान्य करणे गुलामी नाही. पण आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आजच्या भारतातील स्त्रिया तुमच्या डोळ्यात तेच स्वप्न आहे का? तुमच्या मनात तोच अभिमान आहे का? लक्षात ठेवा, स्त्री म्हणजे केवळ घर सांभाळणारी व्यक्ती नाही. स्त्री म्हणजे शक्ती आहे, स्त्री म्हणजे प्रेरणा आहे, स्त्री म्हणजे इतिहास घडवणारी शक्ती आहे. जर दुर्गावती तलवार उचलू शकते तर आजची स्त्री शिक्षण, ज्ञान आणि आत्मविश्वासाने संपूर्ण समाज बदलू शकते का? मी तुम्हाला सांगतो, तुमच्या मुलींना घाबरू देऊ नका. त्यांना उंच भरारी घ्यायला शिकवा. त्यांच्या हातात भीती नाही तर सामर्थ्य. कारण जिथे स्त्री सशक्त होते तिथे समाजात प्रगती करतो आणि राष्ट्र महान बनते. आज तुम्ही माझ्या पुतळ्याची पूजा करता, स्वच्छता करता, त्याबद्दल मला अभिमान आहे. पण माझा खरा सन्मान तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक स्त्री स्वाभिमानाने उभी राहील. चला आज इथे उभी राहून आपण संकल्प करूया. सगळ्यांनी आपल्या छातीवर हात ठेवायचा आणि संकल्प घ्यायचा. आपण इतिहास विसरणार नाही, आपण आपल्या वीरांना विसरणार नाही आणि आपण आपल्या मातृभूमीचा अभिमान सदैव जपू. मी राणी दुर्गावती आजही जिवंत आहे, तुमच्या धैर्यात, तुमच्या स्वाभिमानात आणि तुमच्या स्वातंत्र्यासाठी. जय गोंडवाना, जय भारत, जय महाराणी दुर्गावती की जय, महाराणी दुर्गावती की जय. नागपुरातच नाही तर महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतभर अशा पुतळ्यांचं स्वच्छता मोहीम आपण राबवावं. आणि मला नुकतंच त्यांनी सांगितलं आहे की मॅडम आम्ही काही पुतळे हे कोणाला दत्तक देणार आहोत की जेणेकरून वर्षभर या पुतळ्यांची स्वच्छता केली जाईल, त्या पुतळ्यांची जोपासना केली जाईल आणि पुन्हा इतिहास हा नव्या रूपानं जागृत केला जाईल आणि सगळ्यांच्या मनी ठसवल्या जाईल. खूप सुंदर संकल्पना आहे आणि पुन्हा तुम्हाला नवीन भविष्यासाठी, नवीन उपक्रमासाठी मी शुभेच्छा देते.